नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आज आम्ही चाललोय आमची नवीन गाडी घेऊन लेण्याद्रीला, ओझरला. आमचा ड्रायव्हर आहे आमचा मोठा भाऊ मयूर कुंभार, मागे आमची मम्मी. काय झालं बोलते? मम्मीला आमच्या गाडीत मच्छर चावतोय. तर आता आपण आहोत मसा रोडला, मसा रोड मुरबाड. आम्हाला आता मार्शेत मार्गी जायचे, पुढून टर्न आहे. व्ह्यू बघ कसा दिसतोय याच्यात, एकदम भारी. अहिल्यानगर, पुणे, माळशेज घाट, 57 किलोमीटर आहे मांजीला लाईन बघ. तर हा आहे मुरबाडचा CNG पंप. लाईन बघा किती त्याला, CNG पंपला लाईन बघा. जाऊन येईल आपली पुणे 500चा पेट्रोल टाकून. लाईन बघ, लाईन बघ, CNG ची लाईन बघा. रोडला लागली आहे, रोडच्या साईडच्या जंगलाला लागली आग. हे बघा, बघ बाबा कुठं चाललंय. सरळगाव. आता आम्ही पोहोचलोय शिवळ्याला. 12 किलोमीटर आलोय आताशी. थांबलेलो पेट्रोल भरायला, तर भरलाय पेट्रोल. CNG आहे तरी पण पेट्रोल इमर्जन्सीसाठी भरून ठेवलाय. तर जाऊ परत चालू. घाट 70 किलोमीटर काय? अरे चुकीचं आहे ते. नाणे घाट इकडं जातो, माळशेज घाट इकडं. ते चुकलंय, ते 70 किलोमीटर नाही, इथं 20 किलोमीटर आहे ना. किती आहे रे? 20 आहे ना, 20-24. आमची मम्मी एकटीच इकडं कुरकुरे बिरकुरे बघा. एकटीच वडेपाव बिडेपाव घेऊन आली, एकटीच खाते पण बोलत नाही. घ्या तुम्ही थोडा. एका पाठोपाठ एक चाललेत, हळूहळू. अचानक घाटात थांबले का काय माहिती. घ्या मित्रांनो, क्लोज कॉल झालताच बरोबर. अपोनेट साईडून ओव्हरटेक मारत होता. ते बघा झाली बरोबर आहे. तो अतिशहाणा आहे तो. मग कशी नाही का, आपल्याला पण त्याने ओव्हरटेक करताना तेच केला. डायरेक्ट इकडे टाकली. घाटातली पहिली काय आता ड्रायव्हिंग. घाटात पहिल्यांदा आलोय मी, चालवली नाही घाटात. बघू आता. ते बघ त्याला फार आतमध्ये टाकलेलं त्यांनी, आतमध्ये टाकलेला. माळशेज घाटचा व्ह्यू पॉइंट. फोटो काढायला थांबतात तिथं. पुढे बस वाड्यामुळं सर्व लाईन थांबली आहे मागे पण लांब पर्यंत. यो स्पॉट फोटो काढायचा. काय रे वेरणावाला का आला याला? वेरणावाला एवढा असलो. बाबा बघा कसा बघतोय, फुकटचा प्रवास आहे म्हणून. लोडेड गाड्यांमुळे ट्रॉफिक होती. टाक मस्त व्ह्यू पॉइंट. तर आता आलोय माळशेज घाटात व्ह्यू पॉइंटला.
पावन रस्ते स्पष्ट झालेली खिंड. इकडं आता ही माकडा ही माकडो बघ. तर इथं आहे मंदिर. आता बोगदा लागेल आम्हाला. तर आहे माळशेज घाटाचा बोगदा. शुरू होते खत्म हो जाता है. व्ह्यू पॉइंटला गर्दी बघा. तर आहे खुबी डॅम. सुरुवात नाही व्हायची अजून. तर ह्यो आहे खुबी डॅमचा नदीचा पूल. आणि आमच्या इकडे चालले खायचा कुठं त्याच्यावरून भांडणं चाललेत. मम्मी बोलते मला भूक लागली. हे बोलतो घाटात खाऊ पुढच्या गणेश खिंडामध्ये. त्याच्यावरून चालू आहे नक्की खायचा कुठं. आपल्यांना जायचे ते इथं काय चमकतं तिथं. किती किलोमीटर आहे. नेद्री ओझर पुणे 27 किलोमीटर आहे इथून. बाबाला हात करतोय. बाबाला आमची प्रायव्हेट गाडी आहे. हो ओझर किती आहे? 27. तर आता हा आहे गणेश खिंड घाट. काय बोलते आम्ही पाट्या बाहेर. फॉरेस्टवाले लगेच येतील. फॉरेस्टवाले लगेच. गणेश खिंडी घाट. मग इथं माकडा. अय तर आहे गणेश खिंडीचा मंदिर. तर आता थांबलोय गणेश खिंडीच्या मंदिराच्या इथे. तरी पण तिकडे चालू आहे मम्मीचं. मम्मीला खायचे जेवायचे. मम्मी रागवून बसले. उतरतच नाहीये. हे बघ उतरतच नाही. ती बोलते मला भाकर खायचे. ते ऐकतच नाहीये. तर मध्ये बघा असं आहे मंदिर. गणपती बाप्पा डोक्यानेच घंटी वाजली. तर असं मंदिर आहे गणेश खिंडीचा इथला. डोका. तर आम्ही निघलेलो 9 वाजता. आता आपण वाजले 11:15 झाले. 11:15पर्यंत इथं पोचलोय. आता जायचंय आम्हाला ओझरला. लेण्याद्रीचा प्लॅन आम्ही कॅन्सल केलंय. चढायला लागल म्हणून. तर आमची मम्मी रागवून बसली. तिला यायचंच नाही आहे. तिला खायची भाकर चपाती. ती आम्ही निघतच नाही आहेत. तर काय बोलते मम्मी. हा तर इथं आम्ही गणेश खिंडीच्या इथे आहोत. तर आलोय खायला. आपापसातच चालू आहे. लेण्याद्रीला नाही चाललोय. आता चाललोय ओझरला. ऊन असल्यामुळे आता ऊन जास्त आहे. 12:30 वाजून गेलेत. उन्हात चढता येणार नाही अशी आमची मम्मी बोलली. म्हणून आम्ही आता ओझरला चाललोय. ओझर इथून आता थोडाच येणार आहे. जास्त जाऊ लांब नाही. हो केळीची बागा बघा. आमची मम्मी बोलते का घेऊन यायचा का एक. आमच्या इथं बागा बोलतात. बाबा चाललाय टोपी घालून मस्त. बंद केलं मित्रांनो. गार हवा येते ना. नॉईज येत असेल आता गाडी. येऊन दे नॉईज. कॅमेराचा नॉईज येत असेल. उसाची बाग म्हणतात. उसाचा रान. उसाचा रान. इकडं घेवडा लावलाय.
बघ किती सुंदर आहे बघ. ह्यो झाड बघा, ह्यो झाड तुम्ही कधी बघितला नसाल असा झाड आहे ह्यो. फक्त वरतीच भेटल. काय रे जेवण? इकडं हळदी आहे तिथं. आता आम्ही जाऊन येतो हळदीला, जेवून येतो. नाही लग्न आहे आय थिंक, लग्न पालखी आहे. लग्नाला जाऊन येऊ येताना जेवायला. इकडं लावलंय बघत नसतील आपल्याकडे. हुरडा. आले तरी पण वेगळं दिसतात जरा. ह्यो डॉगेश भाई मधी चला ओझरला जाऊया. तर ओझरला आलो, पोचू आता. श्री क्षेत्र ओझर हॉटेल पण आहे. सिग्नल दे, टर्न मारून आता अच्छा बघ कसं केलं. काय केलं. बघ ना जरा सुंदर आहे ना एकदम असा स्पॉट. चौक बघ ना कसा बनवला नाही. 9 किलोमीटर राहिलंय ओझर. ओव्हरटेक मारतोय मस्त इनोवावाला. झेंडूची बाग. ही झेंडू, याला म्हणतात झेंडू. हे म्हणतात काय माहिती नाही. हे एक झाड आहे शेवंती. थांबा, अजून काय असा पकडायचा असा असा ना. असा असा हे आंबे बघा. या हातात पकड ना. या असा असा? हा ना एक तासावर तिकडे फिरवा. असं असं बोलायचं असेल तेव्हा हे असं. नारळाची झाडं. कोकणात आलो घाटावर. हे म्हणतात कांदे. याला अरे कांद्याचे पाडू स्टॉक. नको, गाडी नाही ठेव. ब्लॉकच्या चक्कर मध्ये घालवशील तिकडे. तर मित्रांनो हे बघा सौर ऊर्जा किती मोठी आहे बघा. पूर्ण इकडच्यांना लाईटीसाठी अरे मोबाईल असतात. सवय आदत नाही ना. इकडच्यांना लाईट साठी भेटते ती सौर ऊर्जा लावलेली आहे. ऊन किती आहे. लग्नाचा पडची दिसतोय तो. HP गॅस घेऊन यायला पण होती टाकी. काय याच इकडे पण घेऊ शकतो आपण, नाही ना. आपलं कनेक्शन तिथंच नाव असू. इकडं बापरे बाप पेटवलाय सगळा. आग लागली. रान पेटलाई. पेटवलाय. हे काय भाई आईस्क्रीम घेऊन चाललंय. उसाची आईस्क्रीम नाही ते. मग काय आईस्क्रीम आहे. हे काय थांबवतो का? विचारलं असतं ना काय. पोचलो ओझरला. आतमध्ये मंदिर. आता सिग्नल दो, अंदर से चलो. श्री क्षेत्र ओझर. आबा हा सगळ्यांना कार पार्किंग 30 रुपये पावती आहे ना. तर पार्किंगसाठी थांबले लाईन मित्रांनो. पार्किंगसाठी 30 रुपये घेतात प्रत्येकी. आता मी पार्किंगसाठी चाललोय. पावती घे ना. ₹30 पावती. हा बघितलं येताना चल आता. 10 रुपये ते काय आता घेतो. बघा दी ना पाटलेली नोट. पाटलेली नाहीये. बघू कसं चिकन टे पाहिजे. पार्किंग कुठं लावणार. चिकन डे आपला भेटायला पाहिजे ना. इथं पार्किंग आहे. दर काय नाही लावत. पार्किंग कुठं लावणार. कुठं पण लावू शकतो काय. गाडी कुठली आहे बे, कुठली कंपनी आहे. तर ही स्टार्टिंग ओझरची. महाराजांचा फोटो पुतळा. पार्किंग पार्किंग 2 आहे. ही भरली आहे.
इकडं लाव, इकडं टाक. आप तिकडं लावू तिकडं थोडं सूर्यपण इकडचा तळाव. आता आम्ही चाललोय इकडे, चाललोय सांगू की आम्ही चाललोय फ्रेश व्हायला आता. यो हो सॉरी, हा विघ्नेश रोजर मंदिर. पार्किंग, आता पार्किंग साईडला आहे आम्ही. इकडं तळा. मंदिरात पाया पडायला आलोय. नाही यांचा बघा इकडं काय चाललंय. हा पावडर लावायला बी लागलंय. ते बघ ही मम्मी नको पावडर बिवडर लावले काय सगळं लावलंय. हा मी बघा विदाऊट पावडर आहे का काय. इथं प्रसादाला हे साहित्य हिंदी येते. वेगळाच काय आहे रे ते. गुजरच्या ह्याच्यात आहे. तर लग्नासाठी गाडी बघा कशी आणली खास. विंटेज गाडी. तर आता चाललोय मंदिराकडे. कसला तिचं काय घ्यायचंय गवळी बाबा मंदिर. तर ओझरच्या मंदिराच्या गाभाऱ्याच्या इथे सध्या आम्ही. समोर मंदिर. त्याला तुला एकच आहे ना बाई. तर मित्रांनो आता आम्ही आहोत मंदिराच्या आतमध्ये. तर असं चाललोय दर्शनाला. फोटो काढणे सक्ता म्हणे असू दे तरी आम्ही काढणार. दर्शन करून आलोय. आता नारळ फोडतोय आम्ही. आतमध्ये व्हिडिओ काढून देत नाही म्हणून. सोल ना त्याला नीट. नारळ चुकीचा नारळ घेतला. नारळ पण सोलून नाही बोल तो सोलायला सोलला का. फोड. तर मित्रांनो दर्शन झालेलं आहे आमचं. आता आम्ही चाललोय घरी. काय रे वरून जायला. तुम्हाला आता इथून मंदिराचा आतला व्ह्यू दाखवतो. एक मिनिट. आतमध्ये गर्दी आहे मित्रांनो. तर इकडून या करतो. आम्ही चाललोय आलेपाट्यावरून. आरशात बघ ना, त्या आरशात बघ ना गाडी. आलेपाट्यावरून आता आम्ही दुसऱ्या मार्गे जाणार आहेत घरी. आळेपाटा नाही, निंगोरले. काय माहिती कुठला पाटा आहे. मॅप लाव ना. बनकर फाटावरून सीधा सरळ रस्ता आहे. तुझ्या मोबाईल मध्ये जरा मॅप लावून मुरबाड टाक. तर मित्रांनो अर्धा रस्ता पार झाला आमचा. आता आम्ही आलोय खुबीला. खुबी नाही, खुबीच्या डॅमच्या इथे. काट लागला आता. मम्मीचं कंटिन्यू तोंड चालूच आहे. आता कटलेस खायला घेतले. आम्हाला इथं भूक लागले. तेव्हा आम्हाला पेट्रोल पंप आला. नाही इकडे गाड्या येत असतील सीएनजीच्या. इकडे विषय नाही. मस्त असा रोड.
खुबीचा डॅम येईल आता. उभीला आलो आपण. इकडून जाऊ ना मयूर, काय या साईडने जाऊ ना. हो. 20 किलोमीटर. घाट नाही लागत ना तिकडून, आपल्याला जो घाट चढायला लागला तर ना. मित्रांनो आता आम्ही आहोत माळशेज माळशेज घाटात. घाटाच्या बोगद्याच्या वरती. आता चाललोय. अरे मागं कसा काय फिरू? हे काय होतं तुला? त्रास होतो बोलते. नाही, मला मागे पूर्ण फिट आहे. परत येणार नाही बोलते ना तू, आता बोलली ना. हा? परत येणार नाही बोलली ना. असं काहीच बोललेलं नाहीये. मागे आहे. एकटी राज करते मी सीटवरती. आणि तुला सांगू एक गोष्ट म्हणजे इकडनं तिकडं तिकडनं इकडे अशी माझी चाललेली आहे. उलटी झाली ना तुला आता बघा कशा दगडी कोसळल्या. हे बघा लाईव्ह नाही, आधी लँडस्लाईड झालेली आहे मित्रांनो. बघा तो हवा पण येते, तुम्हाला नॉईस येत असेल हवेचाच. घाटात आहे म्हणून खिडक्या काचा विंडोज ओपन केल्यात आम्ही. मस्त नवीन गाडी घेतली. आला माळशेज घाटचा बोगदा. हा आहे माळशेज घाटचा बोगदा. आणि इथं अल्टो. हा बघा हा मंदिर आहे ते. इथल्या मंदिरात गाड्या येतात ते ना, वर गाडीतूनच पैसे फेकतात. इथे पैसे पडलेले असतील बघा. हो काय? इथे खाली. गाडीतून फेकतात पैसे? हा, ज्यांना थांबायचा नसतो ते गाडीतूनच खाली फेकतात डायरेक्ट पैसे. यो आहे व्ह्यू पॉइंट माळशेज घाटचा. बघू शकता, दिसत नसेल तरी पण बघा. मगाशी दिसला असता, मगाच्या ब्लॉग मध्ये आला असेल ना. हो, आता यो परतीचा प्रवास चालू आहे त्यामुळे सेम रोड आहे. हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा मार्ग आहे. इथून गेले इथून शिवाजी महाराज चढले होते वरती डोंगरावरती असं बोललं जात आहे की असा. काय करायचं, थांबायचे का घाटात व्ह्यू पॉइंटला? हा, तिथे थांबू ना, फोटो काढू ना. मला आता व्ह्यू पॉइंट तिथं थांबलो नाही. कुठं थांबा ना? इथं कशा इथं आहे ना पुढं. अरे बघा, इथं ना बघा, हे very डेंजरस हा, एरिया. इथून पावसाळ्यात नुसत्या दरडी कोसळतात. जाम बेकार स्पॉट आहे हा ना. मग ते तिथं कोणतरी आग लावले. पुढं आयुष्य ते बघा. तुम्ही बघू शकता हा व्ह्यू. किती सुंदर असा हा व्ह्यू. दगडीच दगडी. पावसाळ्यात एकदम अशी ग्रीनरी होती या डोंगराला. पावसाळ्यात पण राऊंड मारू ते पण दिसलंच नाही. समोरून आले आहेत